नमस्कार मंडळी, मी किशोरीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील एक पारंपरिक पदार्थ बघणार आहोत आणि खास करून उन्हाळ्यात हे पदार्थ तयार केले जातात। तर ह्या पदार्थाचं नाव आहे ज्वारीच्या पिठाची आंबील आणि तुरीच्या दाण्याच्या घुगऱ्या। घुगऱ्या करण्यासाठी 1 वाटी तुरीचे वाळलेले दाणे मी स्वच्छ धुवून घेतले आणि भिजत घातले। तर 10 ते 12 तास हे भिजत ठेवायचे आहेत। त्याचवेळी मी एका भांड्यामध्ये 3 टेबलस्पून ज्वारीचं पीठ थोडं पाणी घालून ते सुद्धा भिजवून ठेवलेलं आहे। म्हणजे जर आपल्याला आंबील आणि घुगऱ्या सकाळी करायच्या आहेत तर त्यासाठी रात्रीच तुरीचे दाणे आणि ज्वारीचं पीठ भिजत घालायचं आहे। सकाळी हे ज्वारीचं पीठ छान असं भिजलेलं आहे, म्हणजेच आंबलेलं आहे। आणि आता ही आंबील मी मातीच्या भांड्यातच तयार करणार आहे। मातीच्या भांड्यात तयार केल्यामुळे ह्या आंबीलची चव आणखीन जास्त चांगली येते। आंबील तयार करण्यासाठी इथे मी 1 लोटा पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। त्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलं होतं। त्यानंतर मग भिजवून घेतलेलं ज्वारीचं पीठ घातलं आणि 7 ते 8 मिनिटं ही आंबील अगदी मंद आचेवर छान मी व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे। आता मी तुरीच्या दाण्याच्या घुगऱ्या तयार करत आहे। तर तुरीचे दाणे मी कुकरला 5 ते 6 शिट्ट्या काढून एकदम मऊ असे शिजवून घेतलेत। घुगऱ्यासुद्धा मी मातीच्याच भांड्यात तयार करणार आहे। तर त्यासाठी एका मातीच्या भांड्यामध्ये मी तेल गरम करून घेतलं। त्यानंतर मग चिरून घेतलेला कांदा घातला। कांदा लालसर रंगावर परतून घेतल्यानंतर त्यामध्ये आले लसूण पेस्ट, टोमॅटो, तिखट, हळद, धणे जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून मसाला छान असा परतून घेतला। त्यानंतर मग शिजवून घेतलेले तुरीचे दाणे घातले आणि 5 ते 7 मिनिटं ह्या घुगऱ्या शिजवून घेतल्यात। तर खूप छान अशी ही ज्वारीच्या पिठाची आंबील आणि तुरीच्या दाण्यांच्या घुगऱ्या तयार झालेल्या आहेत। रेसिपी कशी वाटली नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा। धन्यवाद।